नाही, आता याच्यामध्ये तुम्ही बघा, त्याला अशा पद्धतीने म्हणणं पाहणं योग्य नाही. लक्षात घ्या, तुम्ही एकूण बजेटचा भाग नका बघू. त्या बजेटमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे विषय आहेत ना. हे केवळ विकासाचे मी सांगितले तुम्हाला, हे विकासाचे प्रकल्प सांगितले. पूर्ण बजेट हे पूर्ण तुमचं विकासासाठी नाही वापरलं जात. त्याच्यात अनेक वेगवेगळे विषय आहेत, सर्व्हिसेस आहेत ना. आणि ऐका ना, त्याच्यात संरक्षण खातं सगळ्यात मोठं आपण जे, हो ना, तुम्ही काय केलं, तुम्ही 10 वर्षाच्या बजेटची टोटल केली, पण त्याच्यातल्या ह्या तरतुदी सोडून द्या ना. सर्व्हिसेसचे जे आहेत ती अमाऊंट मोठी आहे ना. कुठला नाही, तुम्ही ती टोटल त्याला धरूच नका. संरक्षण खात्याचा विषय आता हा तर देशाचा आहे, त्याच्यात महाराष्ट्राचा विषय नाही ना. म्हणजे त्याच्यात काय झालं की तुम्ही ते वजाच नाही केले. नाही, ऐका, त्यांचं म्हणणं जे आहे ना ते आम्हाला माहिती आहे, म्हणून तर आमचं म्हणणं सांगायला आलं. आता तुम्ही त्यांचं ऐकलं, आता आमचं ऐका. आम्ही तुम्हाला आकडे दिलेत, आम्ही तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राला न्याय मिळालाय का नाही मिळालाय, एवढंच सांगितलं. मी तुम्हाला आकडे सांगितले ना. हो, ऐका ना, तुम्हाला सांगू, 15,000 कोटीचं 2009 ते 14, मी एक मध्ये तुम्हाला फक्त हे करतो. 2009 ते 14 ज्यावेळेला 2009 ते 14 ज्यावेळेला हे सरकार होतं त्यावेळेला, ओके, मी तुम्हाला आकडे सांगितले ना. हे बघा ना, मी तुम्हाला आकडे सांगितले आता महाराष्ट्रासाठीचे सांगितले ना. एकच मिनिट, तुम्हाला मी परत सांगतो. विदर्भ मराठवाडा सिंचन प्रकल्प 600 कोटी सांगितले. महाराष्ट्रातले ग्रामीण रस्ते सुधारणा 400 कोटी सांगितले. मी महाराष्ट्रातले आकडे सांगितले आपल्याला. कुठले सांगितलं ना, 598 कोटी आहेत. मुंबई ट्रान्सपोर्ट 908 कोटी आहेत. मुंबई मेट्रो 1000 कोटी आहेत. पुणे मेट्रो 800 कोटी आहेत. आता हे प्रमुख तरतुदी मी तुम्हाला सांगितल्या, लक्षात घ्या. तुम्ही बजेटमध्ये जितके त्याच्यामध्ये जाल, अजूनही त्याच्यामध्ये खूप काम आहेत. आता हे मेजर आहेत ना. नाही, मी का सांगितलं हे, मी का सांगितलं, महाराष्ट्राला काहीच दिलं नाही, महाराष्ट्राला मोकळं सोडलं, महाराष्ट्राला अन्याय झाला, हे जे आहे पूर्ण खोटं आहे. महाराष्ट्रासाठी काहीतरी झाले, न्याय द्यायचं काम झाले. विकास हे जे वाचले ना त्यांनी, त्याचं आम्ही आता बेरीज केली तर बसल्या अजून आहे ना. ते आहे त्याचे, ते 76,000 कोटीचं वेगळं आहे, परवा कॅबिनेट झालं. 23 सिरीजने गेली, मी नाही केली. साधारण ह्या आता 23,640 कोटी. परंतु ती उडान 2ची योजना तुम्ही पुण्याला घेऊन गेला, हरकत नाही, पुणे मोठं शहर आहे. परंतु पुण्याला नाहीये. शिर्डी जे आमच्या नंतर झालं, शिर्डीला सुद्धा उडान नाही, शिर्डीला आहे ना. त्यांना अधिक माहिती या विषयात माझ्यापेक्षा आहे. मी मंत्री म्हणून एकच महिना चार्ज घेतलाय. ऐकून घ्या. तुम्ही विचारला, चांगलं केलं ना. तर उडान ही स्कीम रिजनल एअरपोर्ट साठी आहे. उडान ही स्कीम रिजनल, आणि ही आपलं एअरपोर्ट हे कनेक्टेड टू मेट्रोपॉलिटन सिटी, म्हणजे दिल्लीला आपलं कनेक्टेड आहे. समजा आता जळगावचं एअरपोर्ट आहे तर ते दिल्लीला कनेक्टेड नाही आहे, पण मेट्रोपॉलिटन, म्हणून हे उडान स्कीम इथून करणे. पण उडान वेज चालू करतात, म्हणजे इथून समजा आता इथून एखादं रिजनल ठिकाण चालू करायचं, ते करता येईल. इथून नाशिक करायचं आहे, इथून नागपूर करायचं आहे, तर हे उडान एअरवे चालू करता येईल. उडान एअरपोर्ट होऊ शकत नाही. हा त्यातला रनवे एक्सपान्शनचा विषय. मी आल्या ती माहिती पहिली घेतली. मला 1 महिनाच झालाय माझ्याकडे चार्ज आलेला, त्यामुळे इथं आल्यानंतर पहिलं आपला रनवे एक्सपान्शनच्या संदर्भात यांनी खूप त्याच्यावर काम केलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर भूसंपादन होईल, रनवे एक्सपान्शन कसं होईल यासाठी आम्ही दोघे मिळून नक्की काम करू. 734 ओके, इमिग्रेशनचं ठीक.
आम्ही करू 100%. मी ऐका, इमिग्रेशन हा विषय एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे येत नाही. इमिग्रेशन हा होमकडे येतो. मी गेल्या होम मिनिस्ट्रीकडे येतो. माननीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना पत्र दिलेलं आहे. त्याचबरोबर आता राज्यमंत्री जे आहेत, काल पार्लमेंटमध्ये आले होते. अरे ऐक ना आता सतोष, मी पत्र दिलंय आणि ह्या 10 ते 15 दिवसामध्ये इमिग्रेंटची आम्ही परवानगी आणतो. आणि एअर एशिया जी चालू होणार आहे 3 महिन्यामध्ये, संभाजीनगर टू बँकॉक, ज्यांना पत्रकारांना बँकॉकला स्वतःच्या खर्चाने जायचं आहे, स्वतःच्या खर्चाने जायचे, त्यांची व्यवस्था अंडरलाईन केलं. महिनाभरात होईल. चल सांगू टाक. आणि विमानांची जी संख्या डॉक्टर साहेब कोविड किती वाढवली? कोविड पूर्वी 30 होती, येत होते, जात होते. आता किती आहे? 14-15 हे डिपार्चर आणि अरायव्हल्स. आता फक्त आहे बघा, त्यावेळेस अहमदाबादला होतं, त्यावेळेस बेंगलोरला होतं, त्यावेळेस हैदराबादला होता. 2 विमान कट झाले, दिल्लीचं एक कट. उलट आता आपलं वाढवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, आता नागपूर सुरू झालंय, गोवा सुरू झालंय, इथून तुम्ही लखनौला जाऊ शकता, वाढलेलं आहे. आणि याशिवाय आमचे प्रयत्न आता इंदोरसाठी चालू आहेत. आणि आंतरराष्ट्रीय लेवलला आजच आपलं CMIचं डेलिगेशन साहेबांना भेटलंय. त्यामध्ये जोधपूर, जयपूर, संभाजीनगर, गोवा असं करता येईल. हा, मोहोळ साहेब आपल्या औरंगाबादला. मी केंद्रात प्रतिनिधित्व करायला पुण्याचा नाही, महाराष्ट्राचा म्हणून गेलेलो आहे. मग काळजी करू नका. हो, तो सुद्धा विषय झाला कॅबिनेटच्या पुढे. आता तो विषय 100% त्याची मान्यता लवकरात लवकर घेण्यासाठी इथं आल्यानंतर पहिलं विमानतळाच्या विषयी आमची चर्चा सगळ्यांची झाली आहे. त्यामुळे कॅबिनेटकडनं मान्यता लवकरात लवकर घेण्यासाठी आपण प्रयत्न करू. आहे त्या नवी मुंबईचं सुद्धा दिबा पाटील विमानतळ जे आहे नवी मुंबईचं आहे, आपलं आहे. त्यामुळे असे आहेत काही प्रकार. शिर्डीचं सुद्धा आहे साहेब. नाईट लँडिंग म्हणताय का? रेग्युलर लँडिंग आहे तिकडे, पण तेवढं हे मिळत नाही. काय होतं, आपण विमानतळ करायला किंवा काही अडचण नाही, AI करेल, MADC करेल, सगळे करतील. पण ते जर व्यवस्थित चालायचं असेल तर कुठली तरी कंपनी यावी लागेल. एअरलाईन कंपनीला जर ते व्यवस्थित, त्यांना जर त्याच्यातनं ते फिजिबल असेल तर ते थोडंसं पुढाकार घेतात. जी ठीक, करूया आपण, नक्की करूया प्रयत्न. मी अगदी त्या खात्याचा मंत्री आहे म्हणून मी त्याच्यात लक्ष घालेन. तुम्हीच विचारला होता, एअर एशिया येते आपल्याकडे, त्यासाठी प्रयत्न चालू आहे. संभाजीनगरचा आहे ना विषय. पण मी 2 दिवस मी अधिवेशन सोडून पुण्यात गेलो, पुण्यात होतो. आता पाण्याची परिस्थिती कमी झाली आहे. नाही, त्याचा हा विषय नाहीच आहे. कालचा विषय त्याच्याशी नाहीये निगडीत. सांगतो मी, ऐका, मी तुम्हाला आता सांगतो. कालच्या पावसाचा विषय, मी तर आत्ता महापौर होतो शेवटचा. 25 वर्षे तर हेच सत्तेत होते सगळे. ऐका, आरोप करणार. कालच्या पावसाचं पाणी काल जे घरात पाणी गेलं, नदीच्या जवळच्या सगळ्या परिसरात जो काही पूर आला, त्याचं कारण असं आहे की पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी आमची धरण आहे, धरण क्षेत्र जे आहेत, मग त्याच्यात 4 धरणं येतात. आणि या 4 धरणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला. काही ठिकाणी 400 मिलीमीटर पाऊस झाला, काही ठिकाणी 300 मिलीमीटर पाऊस झाला. इतका प्रचंड पाऊस झाला की 50,000 जवळपास 50,000 क्युसेक पाणी सोडलं गेलं. आणि फक्त एकच झालं की त्याची पूर्वकल्पना नागरिकांना दिली गेली नाही, म्हणून पाणी हे नदीतनं घरात आलं. बाकी साहेब, याच्या ड्रेनेज, याच्यात बांधकाम, याचा काहीही कसलाही संबंध नाही. मगाशीचा विषय झाला तो. मला या सगळ्या परिसरातले मराठवाड्यातले सगळे लोकप्रतिनिधी सगळे मला भेटत आहेत. 100%. म्हणूनच तुमचे सांगतो मी. नाही झालं सांगतो. त्यामुळेच तुमच्या मराठवाड्यातली आपल्या या सगळ्या भागातील अनेक लोकप्रतिनिधी, आमचे नारायण कुचे आता येऊन गेले, आमचे साहेब म्हणत होते, ही मंडळी म्हणत होती ती, आमच्या मेघना बोर्डीकरांचा फोन आला.
ही जी काही आपली मराठवाड्यातले काही लोकप्रतिनिधी आहेत ते ह्या विषयाचं सातत्यानं माझी चर्चा आहे. आम्ही दिल्लीत एक बैठक ताबडतोब लवकरात लवकर एक बैठक आम्ही दिल्लीत या लोकप्रतिनिधींची सहकार खात्यात आमची तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक करतोय. जे त्याच्यात कायदेशीर काय करता येईल ते ताबडतोब केलं जाईल. गोरगरिबांचा पैसा त्याच्यात अडकलेला आहे, त्यामुळे पूर्ण संवेदनशील आम्ही त्या विषयात नक्की राहणार आहोत. काळजी करू नका. मग ते आमच्याकडे येतं ना, आमच्याकडे येतं. नाही, म्हणून आता मी आमच्याकडे कंट्रोल आहे, आम्ही घेतो ना ते. सहकार मंत्री पण आहेत. माझ्याकडे सहकार खात्याचा राज्यमंत्री पण आहे. काय काळजी करू नका, आता भरपूर निधी आपण 7,000 कोटी दिलेत. चला धन्यवाद. जेवण करून सगळ्यांनी जायचं ही विनंती करतो.